हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 133. 4 गोष्टी युक्तीच्या भाग 6. गीतोपदेशामधील 4 युक्तीच्या गोष्टी. अध्याय 18. श्लोक क्रमांक 66. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा पूर्णपणे त्याग करून केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करतो. आता शोक करू नको. हा पुरुषोत्तम योग आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग सांगून झाल्यावर त्यांच्या पालनाने मुक्ती मिळते. या योगे स्वस्वरूपावस्था प्राप्त होते आणि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त होतो. मानवी देहधारणेची ही सर्वोच्च अवस्था आहे. फक्त ज्ञानयोग प्राप्त होऊन मुक्ती प्राप्त होते का, तर याचे उत्तर हो असे आहे. मानवी देही आपण अंशात्मा आहोत. या देही भौतिक उपभोग देह जगण्यापुरतेच घ्यायचे असतात. तेवढ्यापुरतेच कर्म करायचे असते आणि घोर तपश्चर्या करून जीव आणि अंशात्मा यांचा योग जुळवून योगी म्हणून जीवन जगत परमात्म्याशी योग जुळवून मुक्त व्हायचे. हे प्रत्यक्ष आचरणात आणणारे फक्त ज्ञानयोगाने मुक्त होतात. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. असे जे असतात ते सरळ हिमालयाची वाट धरतात. तेथे मुक्त होईपर्यंत घोर तपश्चर्या करतात. फक्त कर्मयोग प्राप्त होऊन मुक्ती प्राप्त होते का, तर याचे उत्तर हो असे आहे. असे पोटापुरता कर्मयोग करतात. तोही कोठे मिळाला तर, नाही मिळाला तर तसेच राहतात. अपरिग्रह याचे आचरण काटेकोरपणे करतात. सकाळचे सायंकाळपर्यंतच जवळ ठेवतात. अशांचे संचित शून्य असते. यांना अन्य विषयांमध्ये काहीही रस नसतो. कोणाशी काही कर्तव्य नसते. असे अजातशत्रू असतात. फक्त भक्तियोग प्राप्त होऊन मुक्ती प्राप्त होते का, तर याचे उत्तर हो असे आहे. आपण याचे निरूपण याआधी केले आहे. अशा प्रकारे केवळ ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग याने मुक्ती प्राप्त होते. परंतु असे पूर्ण निस्संग असतात. यामुळे अशांना कुटुंब, समाज यापासून दूर राहावे लागते. हे सर्वांना शक्य नाही. तसेच यामुळे परमात्म्याला अपेक्षित सृष्टी नियम सुरू राहत नाही आणि त्यामुळे हे सर्व सांभाळून मुक्ती प्राप्त होणे गरजेचे आहे. माऊली निरूपण करतात. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे. स्वर्ग आणि नरक याच्या कल्पना धर्माच्या आणि अधर्माच्या नावाने समाजात रुजवल्या गेल्या. याचा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्णपणे नाश कर. वास्तवात स्वर्ग किंवा नरक असे काही उपलब्ध नाही. जे काही सुख आणि जे काही दुःख आहे ते सर्व येथे आणि येथेच आहे. हे सर्व आपल्या गतसंचितावर आणि सद्य प्रारब्धावर अवलंबून असते. परंतु जे सुखासाठी असंतुष्ट झाले होते आणि दुःखाने व्याकुळ झाले होते, अशांच्या समाधानासाठी येथे उपलब्ध नसलेले सुख स्वर्गात आहे आणि त्यासाठी पुण्य करावे लागते. जो असे करत नाही त्याला पाप लागते आणि इथल्याही पेक्षा महाभयावह अशा यातना नरकामध्ये दिल्या जातात. असा समज समाजात पसरवला गेला. म्हणजे अज्ञान व्याले असे म्हटले आहे. हा धन मिळवण्याचा मार्ग आहे हे लक्षात आले. यासाठी पुरोहितांकडून पूजा, अर्चा, विधी, सोपस्कार, एकादशनी, रुद्र, प्रसाद इत्यादी धार्मिक कार्यक्रम आखण्यात आले. या अशा कार्यक्रमांसाठी सर्वसामान्यांना अवघड अशा संस्कृतमधून पोथ्या लिहिल्या गेल्या. या पोथ्यांप्रमाणे केले की पुण्य लागते आणि मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो अशी पक्की भावना समाजात पसरवली गेली आणि असे न केले तर पाप लागते आणि मृत्यूनंतर नरक मिळतो अशी पक्की भावना समाजात पसरवली गेली. पुरोहितांनी धर्म अधर्माचा बाजार मांडला. माऊली निरूपण करतात की यात काहीही तथ्य नाही. हे सर्व अज्ञान आहे आणि म्हणून आध्यात्मिक, योगिक आत्मज्ञानाने या सर्वांचा नाश कर. हे मिथ्या आहे हे जाण. धर्म आणि अधर्म म्हणजेच पुण्य आणि पाप, म्हणजे स्वर्ग आणि नरक, सुख आणि दुःख अशा दोन्हीपासून दूर राहा आणि मुक्त व्हा. कारण धर्म किंवा अधर्म आपल्याला यातील काहीही देत नाही.
हे सर्व आपल्याला आपले कर्म, क्रिया, काम देत असते. आपले कर्तृत्व शुद्ध आणि पवित्र ठेवले तर आपले संचित साचत नाही. आपले प्रारब्ध आपोआपच भगवत प्रीतीकडे वळते, कारण तोच आपला स्वभाव आहे. आपला जन्मच भगवत प्रीती प्राप्त करण्यासाठी झालेला आहे. आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे अंश आणि वंश आहोत. अशा प्रकारे पुरुषोत्तम योग हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. दोरी स्पष्ट दिसली की जसा सर्प हा आभास नष्ट होतो, जाग आल्यावर स्वप्न नष्ट होते, आजार संपला की तोंडाचा कडवटपणा नष्ट होतो, त्याप्रमाणे अज्ञानापुढे आत्मज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त कर. धर्म आणि अधर्म या दोहोहीपासून दूर हो, म्हणजे तुला सत्य ज्ञान समजेल. आत्मज्ञानरूपी जाग आल्यावर अज्ञानरूपी निद्रा नष्ट होते आणि मग आपल्यासमोर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम हा एकला उरतो. पुरुषोत्तमाच्या एकमेवाद्वितीय सत्तेशिवाय या ब्रह्मांडात अन्य सत्ता नाही. असे जे पुरुषोत्तमाचे सर्वव्यापी स्वरूप, त्याचाच आपण अंश आहोत, हा साक्षात्कार होतो. आणि मग असा घट फुटल्यावर त्यातील आकाश जसे महत आकाशात विलीन होते, तसा आत्मसाक्षात्कारी पुरुषोत्तमात विलीन होतो. तेथे तो अनन्य होऊन आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम होतो. एखाद्या सामान्य स्त्रीशी राजाने विवाह केला की ती सामान्य स्त्री राणी होते. त्याप्रमाणे आत्तापर्यंत सांगितलेल्या ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या ज्ञानाने माझ्यात विलीन हो. मग असा जरी कसाही असला तरीही माझ्यात विलीन झाला की तो पुरुषोत्तम योगी होतो. म्हणून पापपुण्याचा असा कसलाही विचार करू नको. लोखंड मातीत असते तेव्हा त्याला गंज चढतो आणि त्याला माती खाते. तू त्याच लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते आणि मग ते जरी मातीत असले तरी माती त्याला खाऊ शकत नाही, ते सोनेच राहते. याप्रमाणे तू कितीही पुण्यपापी अस, परंतु एकदा मी सांगितलेल्या आत्मज्ञानाने मला प्राप्त झालास की तू पुरुषोत्तम योगी होशील. कारण अशाने ते पुण्य पाप मीच होतो. ते दोन्हीही माझ्यात विलीन होतात. पाण्यात मीठ जसे विरघळून जाते तसा तद्रूप झालेला माझ्यात विरघळतो. मग तो पुरुषोत्तम योगी होतो. अशा प्रकारे भगवंत श्रींनी भगवद्गीतेद्वारे पांडवांना युद्धाच्या आधी 4 गोष्टी युक्तीच्या सांगितल्या. आता यानंतर भगवंत श्रींनी पांडवांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर 4 गोष्टी युक्तीच्या कोणत्या सांगितल्या ते आपण पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.